नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहोत उपमा रेसिपी. उपमा कसा बनवायचा ते इथे आपण पाहणार आहोत. संपूर्ण रेसिपी पहा स्टेप बाय स्टेप, एकही स्टेप न मिस करता. तर तुम्हाला समजेल मी यामध्ये काय काय घातलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता एकदम परफेक्ट आणि अगदी सुटसुटीत असा आपला उपमा तयार आहे. चला तर कसा बनवायचा ते पाहूयात. सर्वप्रथम इथे आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे. 1 वाटी रवा घेऊन आपण भाजून घेतोय. उपमाचा रवा आपण इथे वापरलेला आहे. ते रवा आपण भाजून घ्यायचं आहे. एक कढई ठेवून मी भाजून घेतलेलं आहे. यामध्ये अजिबात काही घातलेलं नाही आहे. तर सर्वप्रथम आपण रव्याला मस्त भाजून घेऊयात. 2 ते 3 मिनिटासाठी अगदी लालसर असा रंग येईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता हलकसं लालसर असा आपला रवा झालेला आहे. आणखीन थोडंसं लालसर असा रंग आला तर अगदी सुटसुटीत होतो. जसं तुम्ही याचा उपमा पण बनवू शकता, शिरा बनवू शकता. शिऱ्यालाही याच पद्धतीने आपण भाजून घ्यायचं. मस्त लालसर असा आपण भाजून घेताना यामध्ये तुम्ही साजूक तूप घालू शकता किंवा तेल घालू शकता. दोन्हीही घालून तुम्ही मस्त याला भाजू शकता. अगदी लालसर होईपर्यंत आपण याला भाजणे खूप महत्त्वाचे आहे. दोन्हीही एकदम सुटसुटीत होतात आणि अजिबात चिटकणार नाही, या पद्धतीने बनतात. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही रवा भाजून घ्यायचे. उपमाचा रवा आहे, जर तुम्ही जरा मोठा असला ते आणला तरी चालेल. गदग रवा म्हणतो आपण, ते आणला तरी चालेल. त्याचा पण उपमा एकच नंबर लागते. जास्त या उपम्यापेक्षा पण तो उपमा एकदम मस्त असा चवीला लागतो आणि अजिबात चिटकत नाही. तर इथे आपण तोच कढईमधून आपण काढून घेतलेला आहे. मस्त आपला हा रवा भाजून झालेला आहे. आता काढून घेतलं. त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये. आता त्यामध्ये जिरे घालून घेऊयात. सर्वप्रथम 1 चम्मच जिरा घालून छान तडतडू द्यायचे. त्यानंतर आपण घालायचे मिरची. 2 मिरच्या आपण कापून घेतलेल्या आहेत. ते मिरची यामध्ये आपण घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण कांदा घेतलेला आहे. कांदे 3 ते 4 आपण कांदे इथे कापून घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे मोठे कांदे असतील तर 2 आपल्याला बस होतील. जर उपम्याला आणि पोहेला कांदा जरा जास्तच असायला पाहिजे, म्हणजे त्याचा टेस्ट दुप्पट होतो. तर इथे आपला हा कांदा आपण परतून घ्यायचा. अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा विरघळून थोडासा होतो. पण जेव्हा आपण पोहे बनवतो किंवा नाश्त्याला काहीही बनवू त्यावेळेस कांदा थोडासा टमाटरपेक्षा जास्त असायला पाहिजेत. म्हणजे त्याचा चव अप्रतिम होतो आणि दुप्पटीने त्याचा चव येते. ते कोणताही असो नाश्ता. तर इथे आपला हा कांदा अगदी लालसर असा आपला कलर आलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता कांदा तयार झालेला आहे. आता इकडे आपण 1 टमाटर कापून घेतलेलं आहे. ते टमाटर यामध्ये घालून घ्यायचे आणि मस्त मिक्स करून घ्यायचे. टमाटरसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत आपण याला मस्त अशी भाजून घ्यायचं, म्हणजे तळून घ्यायचेत. कांदा टमाटर एकदम परफेक्ट असा आपली मॅश झाले पाहिजे आणि मऊ झाले पाहिजे. तर आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात. 1 चम्मच आपण मीठ घालून घेऊयात आणि मस्त असा कांदा टमाटर परतून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता आणखीन 1 मिनिटासाठी आपण हे सगळं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मोहरी आवडत असल्यास तुम्ही यामध्ये मोहरी घालू शकता. एकदम भन्नाट होते उपमा. आणि जर तुम्हाला उपम्यामध्ये अशा वेगवेगळ्या उपमा आपण बनवू शकतो. त्यामध्ये तुम्ही तूप वापरून पण बनवू शकता. आपण इथे तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी तूप घालून पण आपण बनवू शकतो. एकदम भन्नाट लागते. तर इथे आपण हळद घालून घ्यायचे अर्धा चम्मच. अर्धा चम्मच हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता त्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे घालू शकतो. शेंगदाणे भाजलेले असले की यामध्ये घालून घेऊ शकता. तर मी इथे फक्त डाळे घालून घेते. तुम्हाला आवडत असल्यास शेंगदाणे नक्कीच घाला ड्रायफ्रूटमध्ये. काजू यामध्ये घातलात तर अप्रतिम बनते उपमा. उपम्याला तुम्ही काजू घातलात तरी चालेल, शेंगदाणे घातलेत तरी चालतील. आणि इथे मी काय केलं, डाळे घातलेल्या आहेत. तुम्हाला जर डाळ आवडत असेल, जसं मुगाचं डाळ यामध्ये घालतात. उपमामध्ये मुगाचा डाळ ही तळून घ्यायची आधी, मग यामध्ये घालतात. तसाही बनवू शकतो. आपण इथे डाळे घातलेले आहेत.
फक्त डाळे घालून इथे मस्तशी उकळून घ्यायची. मस्त पाणी उकळत आहेत. यामध्ये आता आपण 1 चम्मच मीठ घालूयात. मगाशी आपण 1 चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे. आता 1 चम्मच घालून घेतलं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स झालं की आता आपण रवा घालून घ्यायचं आहे. जे आपण भाजून घेतलेला रवा आहे ते संपूर्ण रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे. पाणी उकळतानाच रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे. हे एवढं लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही पाणी थंड असताना यामध्ये रवा घालाल तर अजिबात छान होणार नाही आणि चिकटपणा होईल आणि गुठळ्या पण होतील. तर उकळताना घातलात तर अजिबात गुठळ्या होत नाही. तुम्ही ते पाहू शकता. आता आपण याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी वाफवून घेऊयात. स्लो फ्लेमवर आपण याला वाफवून घेऊयात. अगदी झटपट असा आपला उपमा तयारच होतो. तर 2 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा उपमा शिजलेला आहे. अगदी स्लो फ्लेम ठेवायचा आपल्याला. झाकण लावल्यानंतर अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला वाफ द्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मंडळी, आपला हा उपमा एकदम झणझणीत आणि एकदम पटकन असा तयार झालेला आहे. तर मंडळी, तुम्हीही अशा पद्धतीचा उपमा बनवता का? जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर ती कोणती पद्धत आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करून घ्या जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर आता उपमा आपला तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तर इथे पाहू शकता एकदम सुटसुटीत आणि चवीला तर भन्नाट अशी लागते. यामध्ये मी डाळे घालून घेतलेल्या आहेत त्यामुळे एक नंबर असं बनते. यामध्ये तुम्हाला शेंगदाणे आणि काजू आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता. तेही अप्रतिमच लागते. तर इथे आपला हा उपमा आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेतोय. एकदम भन्नाट असा सकाळच्या नाश्त्यासाठी आपला हा उपमा तयार झालेला आहे. हलकं असं लाईटली आणि शरीराला लवकर पचणारी ही आपली रेसिपी आहे. तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर मंडळी, आमच्या ह्या सोलापूरच्या रेसिपी तुम्हाला आवडतात का नाही तेही कमेंटमध्ये लिहून पाठवा. तर मंडळी, कशी वाटली ही उपमा रेसिपी नक्कीच कळवा. आणि जर तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. मी ट्राय करेन की नेक्स्ट व्हिडिओ तुमचाच राहील. तर इथे पाहू शकता भन्नाट असा हा उपमा तयार झालेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालून आपण मस्त लिंबू पिळून गरमागरम नाश्ता सर्व करून घेतलेला आहोत. नक्कीच या पद्धतीने उपमा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.